गणपतीची सगळ्या जगामध्ये पूजा होते. विघ्नहर्ता सगळ्या कोणत्याही कामाच्या अगोदर का होती हो? गणपतीचा आज्ञाधारकपणा. आईनं जो आदेश दिला घरामध्ये कोणालाच येऊ द्यायचं नाही, मग तो जगाचा बाप का असे ना, त्यानं त्याची ड्युटी, त्याला आपण कर्तव्य म्हणतो मराठीमध्ये, ते कर्तव्य नीट पार पाडलं. आईची आज्ञा पाळल्यामुळं जगात मान. महाराज आपण जर लय नाही पण थोडी का होईना पण आईची जर आज्ञा पाळली तर आपण सुद्धा समाजामध्ये वंदनीय हो, पूजनीय हो. हे गणपतीच्या चरित्रातून शिकायचंय, प्रत्येक गोष्टीतून शिकायचंय. प्रत्येक शास्त्र आपल्याला काहीतरी शिकवतं. फक्त ऐकून सोडून देण्यासाठी ह्या कथा नाही. कोणतीही कथा असो, भागवत कथा असो, रामकथा असो, शिवकथा असो, साधू संतांचे चरित्र असो, प्रत्येक गोष्टीतून, त्यांच्या चरित्रातून आपल्याला शिकायचंय. काय शिकायचं गणपतीच्या चरित्रातून? गणपतीचे डोळे बघितले का? डोळे कसे असतात? छोटे छोटे असतात, एकदम बारीक. त्या बारीक डोळ्यामधून गणपती काय सांगतो? तुम्ही देखील संसारामध्ये प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर ठेवा. गणपतीचं प्रत्येक गोष्ट गणपतीची पहा. गणपतीचे कान कसे असतात? मोठे असतात. हा, हत्तीचे कान म्हणजे सुपासारखे कान म्हणतो आपण, बरोबर? गणपतीचे कान मोठे. गणपती काय सांगतो त्यातून? लोकांचं ऐकून घेण्याची तयारी ठेवा. लोक काहीही बोलतील, कधी चांगलंही बोलतील, कधी वाईटही बोलतील, ते सगळं ऐकून घेण्याची तयारी ठेवा. गणपतीचं पोट कसं आहे? लंबोदर म्हणतो आपण त्याला, लंबोदर, लंब उदर म्हणजे खूप मोठं पोट आहे. काय शिकवतो गणपती यातून? पोटभर खात चला नाही. लोकांनी जे जे काही बोललं ना तुम्हाला, ते पोटात साठवून ठेवायला शिका. साठवून ठेवा. लगेच वकलगी नाही जमत. पोटात साठवून ठेवायला शिका. हा, गणपतीचं वाहन उंदीर. गणपतीचं वाहन उंदीर आहे. त्याच्यातून देखील शिकायचंय. उंदराचं काम, घरामध्ये उंदीर असतात प्रत्येकाच्या, बरोबर? उंदीर कधी शांत बघितलेला पाहिला का? नाही. घरामध्ये आपला शेतकऱ्याचा कापूस तरी खाते, सोयाबीनचे पोते तरी तोडते, तुमचे पडदे तरी, मॅट तरी खाते, बरोबर? उंदीर काही नाही तर काही काम करत राहतो. उंदीर उद्योगी असतो, उद्योगी. आणि अजून सांगतो, जे व्यापारी लोक असतात, ज्यांना व्यवसायामध्ये प्रगती करायची, त्यांना गणपतीची पूजा केली पाहिजे. म्हणजे गणपती सोबत उंदराची देखील पूजा होती. का? कारण मग गणपती बाप्पाचा त्या घराला, त्या व्यापाऱ्याला असा आशीर्वाद असतो, तू सुद्धा उद्योगामध्ये प्रगती करशील. त्या ज्या घरामध्ये गणपतीची पूजा होते त्या घरातले माणसं रिकामे राहत नाहीत, बेरोजगार राहत नाहीत. त्या घरामध्ये धन धान्य संपत्तीला कधी कमी पडत नाही. म्हणून अजून गणपतीला काय वाहतात? फुल तर वाहतात. फुल तर सगळ्याच देवाला. हा, हराळ वाहतो आपण. हराळीलाच काय म्हणायचं? दुर्वा म्हणायचं. हराळीला दुर्वा म्हणायचं. ती का वाहतात गणपतीला दुर्वा? तुम्ही पाठ करून या, तोवर मी जाऊन येतो चहा पिऊन दाजीचे. हार लयच मोठा आणायला तो, डोक्यापासून पायापर्यंत पुरेल एवढा. महाराज पाहिला 1.5 फूट आहे. गणपतीला दुर्वा वाहतो आपण. दुर्वा का वाहतो बरं? एक अनल नावाचा राक्षस होता. अनल नावाचा राक्षस, तो तेजापासून निर्माण झालेला होता. तेजापासून म्हणजेच उष्णतेपासून निर्माण झालेला होता. गणपती बाप्पानं त्याला गिळूनच घेतलं. देवाला त्रास देऊ लागला. चांगल्या माणसाला त्रास दिला की धावून येणारा हा देव. गणपतीनं त्याला गिळूनच घेतलं. मग पोटामध्ये गणपती बाप्पाच्या आग होऊ लागली. आग. खूप प्रयत्न केले, खूप रडायला लागले गणपती बाप्पा. मग पप्पा काय म्हणले? गणपती बाप्पाचे पप्पा म्हणले, काळजी करू नको, हा डोक्यावर जो माझा चंद्र आहे का नाही, चंद्र तो थंड आहे, तो घेऊन पाय. गणपती बाप्पाला चंद्र दिला महादेवाने. म्हणून गणपतीचं नाव एक आहे भालचंद्र.
गणपतीचं नाव भालचंद्र आहे, पण त्या चंद्रामध्ये शीतलता असून देखील गणपतीच्या पोटाची अंगाची आग व्हायची काही कमी झाली नाही. मग महादेवानं म्हटले, जो माझ्या गळ्यामध्ये साप आहे का नाही, तो साप देखील थंड असतो. साप कसा असतो? साप थंड असतो. तू घेऊन पाय म्हणले. ते गळ्यातला साप दिला, पोटावर गुंडाळला. गणपतीच्या पोटाला आपण जो करदोडा बांधतो का नाही पुरुष मंडळी, तसा गणपतीच्या पोटावर बांधलेला साप आहे. तो कोण दिलेला? महादेवानं दिला. पण तरी देखील पोटाची आग काय गणपतीच्या कमी होईना. मग सगळे साधू संत ऋषी मुनी जमा झाले आणि त्यांनी प्रत्येकाने 21 दुर्वाची जुडी गणपती बाप्पाला वाहिली. मग तेव्हा कुठं गणपतीच्या पोटाची आग शांत झाली आणि मग तेव्हापासून गणपती बाप्पाला दुर्वा प्रिय आहेत. तेव्हापासून तीनही लोकांमध्ये गणपतीची पूजा होते. तीनही लोकांमध्ये त्याचं कारण आई पार्वती आहे. गणपतीला हत्तीचं मुंडकं लावून पुन्हा जिवंत झाल्याच्या नंतर त्यांना भगवान शंकरानं अभिषेक केला. पार्वतीनं मायेनं डोक्यावरून हात फिरवला. आईचा मायेचा हात. पार्वतीच्या सगळ्यात जवळचा माणूस कैलासावर कोण होतं, तर तो फक्त गणपती होता. त्याच्यासाठीच गणपतीची निर्मिती केली होती पार्वतीनं. मग त्याच्या डोक्यावरून पुन्हा जिवंत झाल्याच्या नंतर मायेनं हात फिरवला. पुरुष मंडळी, लहानपणी आपण जेव्हा खेळून खेळून थकायचो दिवसभर, बरोबर, खेळून खेळून थकायचो, तेव्हा आपण काय करायचो? आईच्या जवळ जायचं, माईच्या जवळ जायचं आणि मायेनं डोक्यावरून हात फिरवायचा. थकलास का रे? एकदा दोनदा असा डोक्यावरून पाठीवरून हात फिरवला की आपला सगळा थकवा निघून जायचा का नाही? आपली बॅटरी पहिल्यासारखी पुन्हा चार्ज व्हायची, फुल चार्ज. एक सांगू का माहिती? आजकाल सगळं डिजिटल झालंय म्हणून सांगतो दाजी, मोबाईल सोबत जे कंपनीचं चार्जर येतं की नाही, कंपनीचं ओरिजिनल म्हणतो आपण त्याला, ओरिजिनल चार्जर कंपनीचं आहे सोबत आलेलं, ते जर हरवलं तर दुसऱ्या चार्जरनं आपला मोबाईल पहिल्यासारखा चार्ज होतो का? तसंच आहे मायबाप. जेव्हा आपले आईबाप जातात ना, तेव्हा त्यांच्यासारखं जगामध्ये दुसरं कोणीच प्रेम करणारं नाही. एवढं लक्षात ठेवा. चला, म्हणून या सत्संगामधून, या कथेमधून, कीर्तनांमधून आपल्याला हेच शिकायचंय. पूर्वीच्या काळी एवढे सप्ते, कथा, कीर्तन होते का हो? काही वर्षाआधी एवढे सप्ते, कीर्तन नव्हते, कथा नव्हत्या. का नव्हत्या? कारण तेव्हा माणसं वाईट वागतच नव्हते, म्हणून लोकांना सांगायची गरज नव्हती तुम्ही चांगलं वागा. तेव्हा चांगलंच वागायचे. आता वाईट वागणाऱ्यांची संख्या वाढली, म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं लागतं चांगलं वागा, चांगलं वागा. एवढंच शिका मायबाप. फक्त आपल्या घरातल्या माणसांना जीव लावा फक्त, बस. महादेवानं अभिषेक केला गणपतीला आणि सांगितलं, आजपासून सगळ्या देवाच्या अगोदर तुझी पूजा होईल, सगळ्या देवांच्या अगोदर तुझी पूजा. म्हणून मी काल सांगितलं, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. सगळ्याच्या अगोदर गणपतीची पूजा. मग देवांनी पार्वतीची स्तुती केली, गणपतीला शंकराच्या मांडीवर बसवलं. भगवान भोलेनाथानं त्याच्या डोक्यावरून हात फिरवून सांगितलं, आजपासून हा माझा दुसरा मुलगा आहे. भगवान शंकराच्या परिवारामध्ये गणपतीची स्थापना झाली. सर्व अध्यक्ष, सर्व गणाध्यक्ष पद त्यांना दिलं. सगळ्या जगाचा विघ्नहर्ता होशील असा आशीर्वाद दिला भोलेनाथानं त्याला. भाद्रपद महिन्याच्या, ऐका, आपण जो दरवर्षी गणपती उत्सव साजरा करतो, कोणत्या तिथीला करतो माय? दरवर्षी 10 दिवसाचा आपल्याकडे गणपती असतो. काय तिथी असते त्या दिवशी? हा भाद्रपद महिन्यामध्ये वद्य पक्षामध्ये चतुर्थी, चंद्रोदय झाल्यावर गणपती हा जन्मलेला असल्यामुळं त्याच तिथीला त्याच्या उत्तम व्रताला सुरुवात होईल असं वरदान त्याला महादेवानं दिलं. त्याच तिथीला आपण गणेश चतुर्थी असं म्हणतो. मग गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत तो उत्सव चालतो आपल्याकडे, बरोबर? त्याला आपण गणेशोत्सव 10 दिवसाचा गणपती म्हणतो. चला, म्हणजे त्याच दिवशी गणपतीची स्थापना करायची. करतो ना आपण? 10 दिवस आपल्याकडे गणपती असतो आणि त्या गणपतीमध्ये काय गाणे वाजवतो आपण? मग तिकडं तरुण मंडळी, दाजी जरा असं बसत जाऊ इकडं,
जरा पाहायला सोपं होते मला, मानेचा त्रास आहे माझा जरा आधीच. गणपतीमध्ये आपले गाणे जोरात चालू असतात. इकडून तिकडं मी कालच सांगितलं, एकापेक्षा एक गोड गाणे आहेत, एकापेक्षा एक. किती गोड गाणे आहेत पहा ना. उठा उठा हो सकाळी का वाचे स्मरावा गजमुखा रिद्धी सिद्धीचा नायका गजबदना गणपती. किती गोड गाणे, ते सोडून आपण वाजवत बसतो ते सैराटामध्ये गाणे. चला